नाशिक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई. रुपये 6.65 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त. नाशिकमध्ये गुटखा माफियांवर मोठा प्रहार. रुपये 6.65 लाखांचा मुद्देमाल जप्त. फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ॲक्शन. नाशिक जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू विरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. हर्सूल, मालेगाव आणि पेठ या 3 ठिकाणी धडक छापे टाकत तब्बल 6,65,241 रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि वाहन जप्त करण्यात आलं असून 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माननीय अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत हर्सूल, मालेगाव आणि पेठ येथे सलग 3 धडक कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत एकूण 6,65,241 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखूचा साठा आणि एक वाहन जप्त करण्यात आलं. हर्सूल पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत 1,08,666 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावातील रमजानपुरा पोलीस स्टेशन हद्दीत सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. येथे 2,01,800 रुपयांचा प्रतिबंधित साठा आणि 3 लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण 5,01,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर पेठ पोलीस स्टेशन हद्दीत 54,775 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना अन्नपदार्थांचा दर्जा, स्वच्छता किंवा भेसळीबाबत तक्रारी complaints.mahafda.in या अधिकृत पोर्टलवर किंवा 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अशी धडक कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.